नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्हिडिओमध्ये. सो दिस इज आर बाईक धन्नो. सो यू कॅन सी आपला BS3 मॉडेल आहे. जस्ट बिकॉज टँकला रस्ट पकडला आहे म्हणून गाडी गाईज दारामध्ये बंद होती. आज ॲट एनी कॉस्ट आपल्याला गाडी चालू करायचं. सो चरण मला मदत करणार आहे. चरण से हाय टू ऑडियन्स. सो दिस इज आर ओल्ड टँक अँड दिस इज न्यू अँड दिस इज आवर बॅकअप टँक. सो गाईज ओल्ड टँकला खूप रस्ट पकडला आहे, तुम्ही बघू शकता. खराब झाले, 11 वर्ष जुनी टँक आहे. अँड ही माझ्या मित्राची टँक आहे. बॅकअपसाठी मी लावली होती बट काय फायदा नाही झाला त्याचा, कारण की तिला पण नंतर रश पकडला खालती, तुम्ही बघू शकता. सो फायनली आपण ऑर्डर केली होती टँक अँड आफ्टर 2 months आपली टँक घरी आले. तुम्ही बघू शकता डिफरन्स बिटवीन जुन्या टँकमध्ये आणि न्यू टँकमध्ये काय डिफरन्स आहे तुम्हाला ते दाखवतो. सो गाईज ही आपली ओल्ड टँक आहे आणि ही आपली न्यू टँक आहे. सो तुम्ही जर बघाल तर ओल्ड टँक ही नॉर्मल टँक असायची. इथं काय तुम्हाला होल किंवा काय दिसणार नाही, प्लेन टँक आहे. आणि जेव्हा तुम्ही न्यू टँक बघाल तर न्यू टँकला आता इथं ॲडॅप्टर दिलं आहे, प्लेट दिलं इथं. सो ती मी ऑलरेडी फिट केलं तेजसकडनं घेऊन. आणि इथं सेन्सर दिला आहे. सो आपण बेसिकली काय करणार आहे, जी आपली बेसिक BS3 आहे तिला BS6चा जो मॉडेल आहे त्या टँकमध्ये आपण आपल्या गाडीला कन्वर्ट करणार आहे. कारण की आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाही, कारण की कंपनीतनं ह्या प्रकारची टँक आपल्याला आले ज्याला ॲडॅप्टरसुद्धा आहे. अँड हा एक सेन्सर आहे. हा सेन्सर यायला कमीत कमी 1 महिना गेला. सो हा फक्त शोरूममध्ये भेटतो. हा सेन्सर इथं खाली लागणार, इथं एक छोटंसं होल आहे. सो हा पॅकिंग इथं आपल्याला आपल्याला इथं लावायचं आहे. ओके. सो गाईज ही आपली जी न्यू टँक आहे, सो ही ब्लँक येते. तर टँकमध्ये तुम्हाला काय काय ॲड करायचं ते तुम्हाला सांगतो. सो सगळ्यात पहिले हा जो ॲडॅप्टर आहे तो सेन्सर, त्यानंतर तुम्हाला सेपरेटली इथं जे मोनोग्राम असतं स्टिकर, आता आपली जी ओल्ड टँक असतात तर इथं हे स्टिकर्स आहेत आणि प्लॅस्टिक पॅड आहेत, हे सुद्धा तुम्हाला विकत घ्यायला लागतो. लॉक सेटसुद्धा आपल्याला नंतर तुम्ही न्यू की आहे आपल्या नवीन टँकची. सो लॉक सेटसुद्धा तुम्हाला सेपरेटली विकत घ्यायला लागतो. मित्रांनो बेसिकली आपल्या गाडीला झालेत 11 वर्ष आणि तिचा रिस्टॉक करायचा टाईम आला आहे. सो मी तुम्हाला मॉडिफाय करणार आहे गाडी. त्यामध्ये मला किती खर्च लागला आहे, मी काय काय गोष्टी मॉडिफाय केल्या आहेत, त्यानंतर काय पुट ऑन केलं आहे, नवीन म्हणजे जे पार्ट्स आहेत ते काय पुट ऑन केले ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आपल्या गाडीला रिसेंटली तसं पण खूप खर्च झाला आहे, तरी मी तुम्हाला एक प्रॉपर ती व्हिडिओ बनवल मॉडिफिकेशनची. त्यात तुम्हाला खर्च किती जातो ते सुद्धा सांगणार आहे. अँड आत्ता आपल्याला खर्च किती आला आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. तुम्ही रॉयल एनफील्ड जर घ्यायचा विचार करत असाल तर एक बेसिक तुम्हाला मेंटेनन्स सांगतो. सो जर मित्रांनो तुमच्या गाडीला जर रस्ट पकडतो टँकला तर टँकची किंमत 13,000 रुपये, कमीत कमी 13,000. वापस तुम्हाला सेन्सर घ्यायला लागेल, कारण की आता BS6 मॉडेल चालू आहे. त्याच्यासोबत तुम्हाला फ्यूल कॉक घ्यायला लागेल. त्यानंतर ही कीज बघतात, हे न्यू लॉक सेट आहे. सो हे तुम्हाला कमीत कमी 15,000 ते 16,000 त्याचा खर्च जातो. आणि साधारण तुम्हाला सांगतो, एक तुम्हाला एक्सलेटर केबल जर घ्यायची झाली तर तुम्हाला कमीत कमी 300 रुपये खर्च करायला लागतो तेच. सो मंथली जर बघायला गेलो तर रॉयल एनफील्ड जर तुम्हाला यूज करायची असेल तर 5,000 ते 6,000 रुपये तुमचा महिन्याचा खर्च असणार. प्राईस क्लासिक 350ची बऱ्यापैकी तुम्हाला मी इन्फॉर्मेशन दिली आहे. सो मी आता चरणला घेऊन चालू आहे नाजिमच्या गॅरेजला. सो आपण आता आपली गाडी काय करू, डिसमेंटल करू, तिला खोलल्यानंतर मग आपण जे जे पार्ट्स नवीन आणले ते लावायला चालू करूयात. नाजिम बाय, फायनली आज आपल्याला आपली गाडी चालू करायची. ओके. सो टँकसुद्धा आणले, मी टँक फिट करून घेतो. बाकीचं बेसिक जे आहे बॅटरी फिटिंगचं काम किंवा बाकीचं जे मला येतं, जे नाही ते तुम्हाला गाईड कर. ओके. आणि यूट्यूबवरती ही व्हिडिओ जाणे हाय कर चांगल्या. हां बोल नाजिम बाय. वा ब्रँडेड, यू नो वॉट आय एम सेइंग. हां फेमस डायरेक्ट नाच करून टाकू. सो मित्रांनो हा माझा नाजिम भाई मित्र आहे. सो मी त्याच्या गॅरेजला गाडीचं काही काम असलं तर आम्ही इथं गाडी रिपेअर करतो. सो आता आपण टँक खोलू ओल्डवाली अँड आता त्याच्यानंतर न्यू टँक फिट करूयात. सगळ्यात पहिले जर आपल्याला टँक खोलायची असेल तर टँक खोलण्यासाठी टँकचा जो पॅड आहे तो चेसीला जॉईंट आहे. तर त्याच्या पहिले आपल्याला सीट खोलायला लागेल. सीट खोलू, त्याच्यानंतर टँक खोलल्यानंतर कार्बोरेटर साफ करून कार्बोरेटरमध्ये फ्यूल टाकून पहिले गाडी चालू करून घेऊ, त्याच्यानंतर टँक फिट करू. ओके मित्रांनो, माझ्या गाडीचं काही काम निघू दे, मला स्वतः रिपेअर करायला आवडतं. लहानपणी भाऊ डिस्कवरी बघून गेला, डिस्कवरिंग सेकंड. लहानपासून सायकल खोलायची सवय, गाडी खोलायची सवय. मला ती आवड असं नाही की म्हणजे नाही का गॅरेजला न्यायची गाडी. मला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात आणि आपल्याला ॲज अ ब्लॉगर आपल्याला सर्वाईव्ह करायला आलं पाहिजे. उद्या लॉंग ट्रिपला आपण गेलो जर आपली गाडी बंद पडली तर आपल्याला रिपेअर करता आली पाहिजे.
तो गाईज आता टँकसुद्धा खोलून झाले, तुम्ही बघू शकता. टँक पण डिसमेंटल केले. सो आता टँक आपली न्यूवाली तिथं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही ओल्डवाली काढून टाकली. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली गाडी आता खोलून झाली. अँड आता सगळ्यात पहिले आपण काय करू, गाडी लई दिवस बंद होती. सो बॅटरी फिट करू, कार्बोरेटरमध्ये फ्यूल टाकून पहिले सगळ्यात पहिले आपण गाडी चालू करून घेऊ. गाडी एकदा चालू झाली त्याच्यानंतर मग आपण टँक फिट करू, कारण की आपल्याला अंदाज घेणं खूप गरजेचं आहे. कारण की जर टँक फिट केली अँड गाडी चालू नसेल होईल तर वापस गाडी खोलायला लागेल. म्हणून पहिले आपण सगळ्यात पहिले कार्बोरेटर साफ करून गाडी फ्यूल टाकून गाडी चालू करू. त्याच्यानंतर मग आपण फिट करायला चालू करू. मित्रांनो, सो फायनली आपला सेन्सर फिट करून झाला आहे आणि हा आहे आपला फ्यूल बॉक्स जो इथं आपल्याला फिट करायचा आहे. अँड ॲडॅप्टर प्लेटवरती. सो ही नवीन सिस्टम आहे. BS60 आपली जी गाडी आहे ती BS3 मॉडेल आहे. बट आता आपल्याला दुसरा ऑप्शन नाही आहे. सो आपण आपल्या टँकला BS6मध्ये कन्वर्ट करतो. आपली जी टँक होती ती BS3ची होती. बट आपल्याकडं सोल्युशनसुद्धा आहे. आपण ॲडॅप्टर प्लेटसुद्धा आणले, सेन्सरसुद्धा शोरूममधनं आणला आहे. अँड फक्त जिथं इथं प्लास्टिकची जी सिस्टम होती, फ्यूल सिस्टम होती कॉकची, ती आपण ओल्ड बुलेटला एक जी कन्वर्ट केली. सो जास्त काय ह्याच्यामध्ये लॉजिक नाही आहे. बेसिक तुम्हाला काम तुमच्या गाडीचं आलंच पाहिजे. सो मित्रांनो, जो काम मला येत होता तो मी केला. आता ते बुश जे आहेत ते मला काढता येत नव्हते. सो ते नवीन टँकमध्ये पुट ऑन करायचे होते. सो आता नाजिम ते काम करतो आहे. आता काम करता करता रात्र आले, अजून माहीत नाही किती टाईम लागणार आहे. जर आज काम नाही झालं तर आम्ही उद्या कंटिन्यू करणार आहोत, कारण की खूप रात्र आले. अजून तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी काम गाडीमध्ये बाकी आहे. जर आज गाडी चालू आली तर ठीक, नाही तर उद्या प्रयत्न करू आपण पूर्ण काम करायचं. सो मित्रांनो, गाडीचं काम करता करता झाले रात्र. तुम्ही बघू शकता आता आपल्या घरी आलेली गाडी. आपल्या घराजवळच गॅरेज आहे म्हणून काय वाटत नाही. आता काय करू, आपण उद्या मॉर्निंगला काम कंटिन्यू करू. मग परवा रात्री जशी आपण गाडी इथं पार्क केली होती, काम चालू आहे. आज पार्क माझ्यासोबत आहे, चरण नाही आहे. अँड आता आपण कंटिन्यू करू. काल फ्रायडे होता, फ्रायडेला गॅरेज बंद असतात. सो आज आपण काम करूया. गाडी घेऊन चाललं ते गॅरेजमध्ये रिटर्न नाजिम करू. चला जाऊ. तुम्हाला 2 हमाल पाहिजे असतील तर आपल्याकडे आहेत. एक चरण नावाचा हमाल आहे आणि दुसरा पार्थ नावाचा. सो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ही पोरं हमाली करतात आणि त्यांना हमाली करायला जाम आवडते. त्यांना अभ्यास करायला नाही आवडत. म्हणून जर तुम्हाला हमाल पाहिजे असतील तर इंस्टाग्रामची त्यांची ID देतो, त्यांना कॉन्टॅक्ट करा. खूप सुंदर हमाल आहेत आमच्याकडे, बघू शकता तुम्ही. धक्का मारून दोन्ही टायराची हवा गेली ती. हवा टाकली. आता चाललो इलेक्ट्रिशियनकडे घेऊन. ही टँक माझ्या हातात आहे. प्रॉपर तुम्ही खाली बघू शकता कुठं पेट्रोल लिकेज नाही होतं. मी आतमध्ये 1 लिटर पेट्रोल टाकलं आहे. इथं प्लेट आहे, ॲडॅप्टर आणि इथं सेन्सर आहे. सो चला आता आपण फिट करून घेऊ सक्सेसफुली. म्हणजे न चुकता आपण काम केलं म्हणजे इंजिनियर असण्याचा काहीतरी फायदा असतो. सो चलो फिट करून आपल्याला 3 दिवस लागलेत गाडी चालू करण्यासाठी. सो आता आपली गाडी रेडी आहे. आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की गाडीला खर्च किती झाला आहे, गाडीमध्ये काय काय मॉडिफिकेशन आपण केलं आहे. तर ते व्हिडिओ आवडले असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा अपकमिंग व्हिडिओसाठी. भेटत मी व्हिडिओमध्ये. लव यू.